ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भंडारा गोंदिया लोकसभासाठी मतदान 19 तारखेला पार पडलेलं आहे। भंडारा गोंदिया इथं पटोले वर्सेस पटेल अशी लढत पाहायला मिळाली आहे। चहाची टपरी पानटेला इथं 4 तारीखच्या निकालासाठी चर्चा सुरू आहे। आपण जाणून घेऊया इथं की लोकांचं मत काय आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। भाऊ काय सांगणार, 4 तारीखला निकाल येणार आहे आणि भंडारा गोंदिया लोकसभासाठी कोण खासदार निवडून येणार? 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्याकडे आता सगळ्यांच्याच लक्ष लागलेलं आहे आणि यावेळेस भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही अत्यंत चुरशीची राहिलेली आहे। कारण 25 वर्षानंतर मतदारामध्ये 50 हा निवडणूक चिन्ह आलेला आहे। त्यामुळे यावेळेस काँग्रेसचा उमेदवार हा सबळ आणि तगडा नसला तरी सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली होती। म्हणजे नेत्यांपेक्षा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतल्याने चुरशीची लढाई ही निर्माण झालेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यामुळे या ठिकाणी जो काही मागच्या वेळेस भाजपच्या उमेदवाराने विजयाचा अंतर ठेवलेला होता तो अंतर खूप कमी राहणार आहे। पण नेमकं कोण जिंकून येईल हे स्पष्टपणे सांगण्याची स्थिती अशी मतदारसंघात सध्या तरी दिसून येत नाही। कारण की मतदारांमध्ये जो उत्साह आहे तो बघितला तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे। मात्र भाजपचाही जो वोट बँक आहे त्यांचा जो वोट बँक म्हणजे एक परिपक्व मतदार असतो आणि तो मतदार असा बाहेर सांगत नाही। त्यामुळे त्यांच्या मतदारांनी जर चांगलं मतदान केलं असेल नाराजी सोडून तर भाजपलाही विजयाची खात्री आहे। त्यामुळे या ठिकाणी सध्या दोन्ही उमेदवार जे आहेत दोन्ही पक्षाचे या दोनपैकी कोण येईल हे वेळेवरच निश्चित सांगता येईल। मात्र दोघांचीही बाजू प्रबळ आणि सबळ आहे आणि महाविकास आघाडीनं म्हणजे काँग्रेसने भाजप उमेदवाराला चांगली लढत दिलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी काही निकाल होऊ शकते। प्रफुल्ल पटेल वर्सेस शिशुपाल पटले ही जी लढाई पहिल्यांदा झाली होती त्या लढाईसारखी निवडणूकसुद्धा ही होऊ शकते। भंडारा गोंदिया लोकसभाचे खासदार कोण येणार? यावेळेस भंडारा गोंदिया लोकसभामध्ये गेले 5 वर्ष भाजपचे खासदार सुनील भाऊ मेंढे होते, पण त्यांचे कार्यकाळ बरोबर नसल्यामुळे काँग्रेसचे जे उमेदवार होते डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे ते जास्त जिंकण्याची शक्यता जास्त आहे। कारण की जो लोकांचे जनमानस जो लोक मतदाता होते ते लोक गेल्या वेळेस बरोबर भाजपाला मतदान केले, पण यावेळेस त्या लोकांनी काम बरोबर नाही केलं खासदारनं। त्याच्यामुळे त्या सर्व लोकांनी यावेळी जनमानस थोडा सुनील मेंढेच्या विरोधात गेला। म्हणून यावेळेस कमीत कमी 1 लाख वोटांनी डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे जिंकून येतील। भाऊ काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी कोण खासदार निवडून येणार? भारतीय जनता पार्टी के सुनील मेंढे यूपी के उम्मीदवार हैं और वह पिछले बार से अधिक वोटों से जीतेंगे। उसके 2 कारण हैं। उन्होंने खुद ने यहाँ बहुत काम किया है, जनसंपर्क रखा है, कार्यकर्ताओं से संपर्क रखा है और केंद्र और राज्य में सरकार होने के कारण बहुत सारी योजनाओं का फ़ायदा नागरिकों तक पहुँचा है और नरेंद्र भाई मोदी जैसा नाम उनसे जुड़ा हुआ है। लोगों ने मोदी को देख कर के भी वोट डाले हैं। और जहाँ तक कांग्रेस के उम्मीदवार की बात है, प्रशांत जी ने 2014 में साकोली विधानसभा से चुनाव लड़े थे, जब भारतीय जनता पार्टी के बाड़ा काशीवार 81,000 वोट लेकर जीत के आए थे। और प्रशांत जी शिवसेना से लड़े थे। शिवसेना उस समय एक साथ थी, एक ही सेना थी, उनको मात्र 2100 वोट मिले थे, 7वें 8वें नंबर पे थे। वो बहुत कमज़ोर उम्मीदवार है। उनके लिए जो भी प्रयास किए, सम्माननीय नाना भाऊ ने प्रयास किए, लेकिन वह
अधिक वोट में परिवर्तित नहीं हो पाएंगे और भारतीय जनता पार्टी 2 लाख से भी ज़्यादा वोट से जीतेंगी। अब परिणाम को दिन बाकी नहीं है और कांग्रेस की हालत ख़राब है, ये आप इस पे से समझ सकते हैं कि उनने एग्जिट पोल का बहिष्कार किए हैं। एग्जिट पोल का सामान्यतः सभी लोकतांत्रिक देशों में चलन है, उसका बहिष्कार अगर कोई दल कर रहा है तो स्वीकार कर रहे हैं कि हम आज ही पलायन कर रहे हैं और आज एग्जिट पोल के पलायन से साबित हो रहा है भारतीय जनता पार्टी की खुद की 320 से ज़्यादा सीट आएंगी, एनडीए की 380 से ज़्यादा सीट आएंगी, ऐसा मेरा अनुमान है। भाऊ काय सांगणार भंडारा गोंदिया लोकसभासाठी कोण खासदार निवडून येणार? निश्चित रूप से भंडारा गोंदिया लोकसभा में महाविकास आघाड़ी के डॉक्टर प्रशांत पटोले भारी बहुमतों से चुनाव जीत के आ रहे हैं। उसका मुख्य कारण है कि जो वर्तमान में यहाँ के सांसद थे वो इतने निष्क्रिय सांसद भाजपा के सांसद थे जिन्होंने कोई भी विकास कार्य यहाँ पे नहीं किया। उसका मूल कारण है अभी आपको मैं बताऊंगा। जहाँ अपन खड़े हैं यहाँ बाजू में एक पुल जो 3 वर्षों से टूटा हुआ है, वो 3 वर्षों से आज तक के नहीं बना। गोंदिया में मेडिकल कॉलेज मंजूर हुए 7 साल हो गए, पर आज तक के मेडिकल कॉलेज की सिर्फ एक आवार भिंत बनने का काम हुआ है। तो यहाँ पे इस सांसद को, जो भाजपा के सांसद थे 5 वर्षों से, उन्हें गांव-गांव से लोगों ने पलायन करके भगाया। आप देख सकते हैं पिछले बार कई गांव में वो चुनाव प्रचार के लिए गए, गांव के लोगों ने उन्हें भगाया। इस बार जनता ने देख लिया है कि जनमानस ने विचार बना लिया है कि हमें परिवर्तन चाहिए और हमें सिर्फ झूठे वादे नहीं चाहिए, क्योंकि झूठी और बड़बोली सरकार इस देश में चल रही है जिसने युवाओं का भविष्य खतरे में डाल दिया है। आज अगर रोजगार की बात करें, आज अगर हम जिस चीज़ के जो वादे इस सरकार ने की थी, जैसे कि कई भाजपा वाले कहते हैं कि हम नरेंद्र मोदी जी के विकास के कार्य के ऊपर चुनाव जीत के आएंगे, पर सही मायने में अगर देखा जाए तो आज अगर हम पेट्रोल के आधे दाम की बात करें तो कहाँ हमें पेट्रोल के आधे दाम में पेट्रोल डीजल मिला। अगर हम गैस की बात करें तो आज गैस के दाम 3 गुना हो गए। ये सारी चीज़ें जनताओं ने अपने दिल में समा के रखी थी और सबने इसे अपने वोट में कन्वर्ट किया है और निश्चित ही रूप से इस बार परिवर्तन की लहर पूरे देश में है। ये 400 पार का जो नारा लगा रहे हैं, ये 400 पार इनके होने वाले नहीं है, कहीं ये 200 के ना अंदर हो जाए, ऐसी परिस्थिति देश में आई हुई है। निश्चित रूप से इस बार गोंदिया भंडारा लोकसभा से महाविकास आघाड़ी के प्रत्याशी डॉक्टर प्रशांत पटोले लगभग 1.5 से 2 लाख वोटों से चुनाव जीतेंगे। आमच्यासोबत पत्रकार आहेत। भाऊ काय सांगणार भंडारा गोंदिया लोकसभा चे निवडणूक चे मतदान 19 तारीखला पार पडले आहेत आणि 4 तारखेला निकाल आहे, कोण खासदार निवडून येणार? एकंदरीत गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा पत्रकारिता करताना दौरे केले संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यात, त्यामुळे असं निदर्शनास आलं की गोंदिया भंडारामध्ये यावेळेस काटेकी टक्कर किंवा एकदम चुरशीची लढत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण माजी खासदार जे होते त्यांनाच भाजपने परत तिकीट दिलेली आहे आणि काँग्रेसने एकदम असं नौखा उमेदवार दिलं, पण एकंदरीत इथं जी लढाई होती ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वर्सेस इथले लोकल लीडर प्रफुल्ल पटेल अशीच होती आणि यांची प्रतिष्ठा यामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे इथलं निकाल कुठेही जाऊ शकतो। असं म्हणता येत नाही की भाजपचे मेंढेच जिंकून येतील किंवा पडोळेच जिंकून येतील। मतलब अत्यंत चुरशीची लढत राहील आणि माझ्या मताप्रमाणे 25 ते 50 हजारमध्ये या निकालाचं कोणाचाही बाजूला हा निकाल लागू शकतो। काय आहेत भाऊ, काय सांगणार भंडारा गोंदिया लोकसभासाठी कोण खासदार निवडून येणार? भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, खऱ्या अर्थाने चुरशीची झाली। या मतदारसंघाच्या विश्लेषण करायला गेल्या तर खूप बाबी समोर आल्या आहेत निवडणुकीदरम्यान। एक भाजपचे प्रतिनिधी पदाधिकारी यांनी सांगितलं की आमच्याकडे खूप काही काम आहेत, मोदींचे नाव आहे, मोदींच्या योजना आहेत। ते खरोखर आहे की जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हा भाजप म्हणजे महायुती व महाविकास आघाडी या दोघांचा पडदा पाहिला तर महायुतीच्या उमेदवाराचा पडदा खूप भारी होता। म्हणजे सुरुवातीला असा वाटायचा की लोकसभेची निवडणूक महायुतीच्या पडद्यात आहे अशी वाटायची, परंतु जसजसा निवडणुकीच्या प्रचारात रंग येऊ लागला तसतसा सगळं चित्र पालटत चालले आणि महायुतीच्या उमेदवार हा प्रचारात देखील किंवा जनतेच्या कौलात देखील मागे पडताना पाहावयास मिळाला। त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस जरी महायुतीच्या बाजूला असली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार नौखा उमेदवार असला तरी तो खूप चुरशीची लढत दिलेला आहे। म्हणजे उद्या म्हणजे 4 जूनला होणारा निवडणूक निकाल
हे कोणाच्या पडद्यात जाईल हे सांगण्या आता तरी कठीण असले तरी जनतेच्या कौलमध्ये जनतेकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी होणार असे सांगितले जात आहे. परंतु जुन्या लोकसभा मतदारसंघातील जुना इतिहास, मतदानाचा कौल लक्षात घेतला तर महायुतीच्याही उमेदवाराचे पारडे जड वाटत आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारापैकी कोण जिंकून येणार हे 4 जूनलाच निश्चित होणार आहे. आमच्यासोबत एक महिला आहेत, आपण जाणून घेऊया महिलाचं मत काय आहे. मॅडम काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी खासदार कोण निवडून येणार? भंडारा गोंदिया लोकसभा के अंदर में कोई शक ही नहीं है, सुनील जी मेंढे बहुमतों से जीत के भाजपा के प्रत्याशी आ रहे हैं, उसका पूरा विश्वास है हमें. आता आपण सर्व सामान्य जनतेच्या मत जाणून घेऊ. भाऊ काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी खासदार कोण निवडून येणार? सुनील भाऊ मेंढे. कोण म्हटलं आपण? सुनील भाऊ मेंढे. आणखी आमच्यासोबत आहेत. भाऊ काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी खासदार कोण निवडून येणार? सुनील मेंढे भाजपा. कशाबद्दल निवडून येणार? उनके काम अच्छे है बस. आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत. भाऊ काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी खासदार कोण निवडून येणार? और अभी इस बार तो कांग्रेस आए. तो जो सुनील मेंढे जो है वो आम जनता तक पहुँचे नहीं है. जो है मेन गांव तक के जाना चाहिए था, गांव का काम देखना चाहिए था, गांव का जो भी विकास करना चाहिए था, वहाँ तक पहुँचे नहीं है. इसके कारण लोग नाराज़ होकर लगभग कांग्रेस को वोटिंग डाले. मैं भी बीजेपी वाला हूँ, मगर मैंने लगभग उसी को दिया इस बार. तर आपल्याला महाविकास आघाडी जिंकणार इथून जिंकणार 100% इथून जिंकणार. कारण की भंडारा एरियामधून तोही निघून राहिला, तर गोंदिया एरियामधून BJP समोर राहील आणि भंडाराकडून तर ऑलरेडी काँग्रेस समोर राहील. आणखी आपल्यासोबत काही लोक आहेत. दादा काय सांगणार, भंडारा गोंदिया लोकसभासाठी कोण खासदार निवडून येणार? प्रशांत पडोले काँग्रेसचे जे उमेदवार होते ते जिंकतील. सगळ्यांना माहीत आहे की 5 साल आपला असा निघाला, तर आपल्याला माहीत पण नाही की आपले खासदार कोण आहे. कारण की खासदारचे काम सर्व लोकांना माहीत आहे की गोंदिया आणि गावामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांचे वर्क नाही. फक्त मोदीजी यांच्या नावावर ते निवडून आले होते, परंतु त्यांचे कार्य कोणतंही चांगलं नव्हता. त्यासाठी लोकांना आता वाटलं की आम्हाला कोणताही नवीन पर्याय पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे जे प्रशांत पडोले युवा चेहरा आहे, नवीन आहे, त्यासाठी त्यांना प्रशांत पडोलेची याने थोडीशी लोकॅलिटी जास्त आहे यावर्षी. त्यासाठी प्रशांत पडोले निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. लोकांचे मत आपण जाणून घेतलेले आहेत. काय निकाल राहणार हे 4 तारखेलाही कळणार. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.